तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा उपज या चॅनलवरती। मित्रांनो, जर तुम्ही मला उपज या चॅनलवरती पहिल्यांदाच पाहत असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला इथे सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, मी तुमचा मित्र विशाल या व्हिडिओ मार्फत जी एकंदरीत माहिती देणार आहे तर ती पूर्णपणे आपल्या कापूस पिकाला कशा पद्धतीने आपण तिथं नियोजन व्यवस्थापन करू शकतो तर या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओ मार्फत मी देणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही नेमकं कोणत्या वाणाची निवड करणं गरजेचं आहे, कोणत्या जमिनीमध्ये आपण लागवडीचं अंतर किती ठेवणं गरजेचं आहे, त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण कोणत्या फवारण्या कोणते खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कपाशीचं जास्तीत जास्त उत्पादन निघण्यासाठी तिथं फायदा होईल। शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तुमच्या पुढे, तर तो म्हणजे नेमका आपण कोणत्या वाणाची तिथं निवड करणं गरजेचं आहे। पाठीमागच्या गेल्या 2-3 वर्षापासून कोणतं वाण तिथं जास्तीचं उत्पन्न देत आहे तर अशा वाणांची तिथं निवड करणं गरजेचं आहे। परंतु मी तुम्हाला 2-4 प्रकारचे वाणं सांगतो। सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे शेतकरी या वाणाची तिथं लागवड करत आले आहेत। तर ते वाण आहे शेतकरी मित्रांनो US ॲग्री सीड्स कंपनीचं 7067 किंवा शेतकरी मित्रांनो राशी कंपनीचं 659 किंवा शेतकरी मित्रांनो आपल्याला नाथ सीड्स कंपनीचं संकेत या नावाचं वाण पाहायला मिळतंय किंवा शेतकरी मित्रांनो US ॲग्री सीड्स कंपनीचं 4708, तुळशी सीड्स कंपनीचं कबड्डी किंवा पंगा यांसारख्या वाणाची तुम्ही तुमच्या शेतामध्ये तिथं लागवड करू शकता। त्याच्यामध्ये सुद्धा वाणाची लागवड करताना वाणाची खरेदी करताना आपली जमीन हलकी आहे का भारी आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला तिथं वाण निवडणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो लागवडीचा अंतर। मित्रांनो, इथं आपल्या पाठीमागं कापूस पीक तुम्ही पाहू शकता, तर हे ड्रीप वरती तिथं कापूस पिकाची लागवड केलेली आहे आणि पूर्णपणे काळाटीची जमीन आहे। जर तुमची अशी जमीन असेल तर तुम्हाला कमीत कमी 4x2 या अंतराने आपल्या कापूस पिकाची तिथं लागवड करणं गरजेचं आहे। जर तुमची भुरकाट हलकी जमीन असेल, मुरमाट जमीन असेल तर अशा जमिनीवरती तुम्ही 3x1.5 किंवा 3x1 या अंतराने सुद्धा आपल्या कापूस पिकाची तिथं लागवड करू शकता। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा प्रश्न येतो तर तो म्हणजे खत व्यवस्थापनाचा। मित्रांनो, आपल्या कापूस पिकामध्ये लाल्या रोग किंवा कपाशीचे पानं लाल पडणे, पिवळसर पडणे अशा प्रकारच्या समस्या तिथं येत असतात। तर त्या समस्या काय येतात मित्रांनो, आपल्या कापूस पिकाला दुय्यम या अन्नद्रव्याची कमतरता भासलेली पाहायला मिळते। तर सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा दुय्यम अन्नद्रव्य आपण आपल्या पिकाला तिथं टाकत नाही, त्याच्यामुळे आपल्या कापूस पिकाला परिपूर्ण खत व्यवस्थापन तिथं करून घेणं गरजेचं आहे। आणि ते केव्हा करावे आणि कोणते खत टाकावे हे सुद्धा मी तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगतो। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपला कापूस पीक बऱ्यापैकी 25 ते 30 दिवसाचा होतो तर अशा टायमाला आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन आणि आपला कापूस पीक ज्यावेळेस 60 दिवसाच्या आसपास जातो तर अशा टायमाला आपल्या कापूस पिकाला दुसरं खत व्यवस्थापन तिथं करून घेणं गरजेचं आहे। आता पहिलं खत व्यवस्थापन करताना शेतकरी मित्रांनो तुम्ही 20-20-0-13 किंवा 14-35-14 किंवा 12-32-16 यांसारख्या खताचा पहिल्या खत व्यवस्थापन करताना वापर करावा। प्रति एकरासाठी कोणतेही 3 खतं सांगितले त्याच्यापैकी कोणतेही एक खत निवडा। प्रति एकरासाठी 1.5 ते 2 बॅगा आपल्याला तिथं ही खतं टाकणं गरजेचं आहे। आणि याच खतामध्ये जे दुय्यम अन्नद्रव्य आपल्या कापूस पिकाला लागतं तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅग्नेशियम या अन्नद्रव्याला आपल्याला कापूस पिकाला टाकणं गरजेचं आहे। प्रति एकरासाठी आपल्याला 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट या अन्नद्रव्याचा कपाशीला तिथं वापर करणं गरजेचं आहे। आपण 10-15 किलो पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये, 10 ते 15 किलो दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेट या अन्नद्रव्याचा कापूस पिकाला तिथं वापर करणं गरजेचं आहे। मित्रांनो, हा झाला पहिला खत व्यवस्थापन। आता दुसऱ्या खत व्यवस्थापनाकडे वळूया। ज्यावेळेस आपला कापूस पीक 50 ते 60 दिवसाच्या आसपास जातो तर अशा टायमाला आपल्या कपाशीवर आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन करायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही 10-26-26 या अन्नद्रव्याचा या खताचा प्रति एकरासाठी 2 बॅगा तिथं वापर करू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त पोटॅशयुक्त खतांचा तिथं वापर करणं गरजेचं आहे। जसं 14-35-14 सुद्धा तुम्ही दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये वापरू शकता। आणि हेच खत व्यवस्थापन करताना आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट कंपल्सरी तिथं टाकणं गरजेचं आहे प्रति एकरासाठी 10 ते 15 किलो। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याच खत व्यवस्थापन करताना आपल्याला MOP पोटॅश ज्याच्यामध्ये 60% पोटॅशची मात्रा असते तर हे खत प्रति एकरासाठी 30 किलो टाकायचं आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कापूस पिकाला दुसरं महत्त्वाचं खत व्यवस्थापन तिथं करून घ्या। आता वळूया फवारणी व्यवस्थापनाकडे। शेतकरी मित्रांनो, आपण जर कापूस पिकाचा विचार केला तर कापूस पिकामध्ये आपल्याला मुख्य 4 रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो। एक तर म्हणजे थ्रिप्स, मावा, तुडतुडे आणि पांढऱ्या माशी या महत्त्वाच्या 4 रस शोषण करणाऱ्या किडीसाठी वेगवेगळे औषधं आपल्याला वेगवेगळ्या टायमावरती वापरणं गरजेचं आहे। पहिली फवारणी करताना आपल्याला बऱ्यापैकी आपला कापूस पीक 25 ते 30 दिवसाचा होतो तर अशा टायमाला पहिली फवारणी करायची आहे। दुसरी 40 ते 60 दिवसाच्या दरम्यान, तिसरी 70 ते 80 दिवसाच्या दरम्यान आणि चौथी आपल्याला 90 ते 120 दिवसाच्या दरम्यान 4 फवारण्या कमीत कमी आपल्या कापूस पिकाला तिथं होणं गरजेचंच आहे। पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही जे रोगर येतं किंवा कॉम्पिडर, सुपर कॉम्पिडर यांसारख्या औषधाचा पहिल्या फवारणीमध्ये वापर करू शकता।
दुसऱ्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही उलाला वापरू शकता किंवा आपाचे वापरू शकता। त्याच्यानंतर आपल्याला तिसऱ्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही पोलीस वापरू शकता घरडा केमिकल कंपनीचं। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो चौथ्या फवारणीमध्ये तुम्हाला प्रोपेक्स सुपर वापरायचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक तुम्ही या फवारणीमध्ये वापरू शकता। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कापूस पिकाचं पूर्ण जे व्यवस्थापन आहे तर ते अतिशय थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर आपल्या उपज चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो।